सात गावात एक असं गाव आहे जिथं घर नाही पण पालखीचा मान दिल्याशिवाय पुढे पालखी जातच नाही। गावात आज भक्तिमय वातावरण दाटून आलंय। चाकरमानी सगळे गावाकडे परतलेत कारण गावदेवीची पालखी आले। सगळीकडे उत्साह, जल्लोष आणि ढोल ताशांचा गजर घुमतोय। परंपरा आणि ट्रेंड यांचा सुंदर संगम दिसतोय। गांधी टोपीची जागा आता रेड टोपीने घेतले। चाफेरीत पालखी आणण्यासाठी काही जण आधीच निघालेत। पांडवकालीन परंपरेनुसार पालखी बचकोल गावात पूजेसाठी थांबलेली। या गावात मान दिल्याशिवाय पालखी पुढे जातच नाही। ही जुनी प्रथा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते। गावकरी मोठ्या संख्येने एकत्र जमलेले। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्ती आणि उत्साह दिसून येत होता कारण ग्रामदेवता घरी येण्यास सज्ज होणार आहे। अष्टोबेतील पांडवकालीन चौथऱ्यावर पालखीची पूजा झाल्यानंतर काही क्षणातच पुन्हा जल्लोष सुरू झाला। कांबलेलावगण गावात पालखी नाचवण्यासाठी सज्ज होते। वेशीवर पालखी पोहोचताच ढोल ताशांचा आवाज दुप्पट झाला। दुपारी साधारण 2 वाजता पालखी वाडीत आली। वाडीत 2 दिवस पालखी थांबणार असल्यामुळे आधीपासूनच रात्री तयारी केलेली। रात्रीच्या जल्लोषासाठी रिंगण पूर्ण तयार झालेलं। घरी ग्रामदेवतेचं आगमन झालं आणि रात्रीच्या मिरवणुकीला परत रिंगणात जल्लोषात पालखीला नाचवण्यास भक्त आतुर झालेले। रात्री नमन असल्याने थोड्याच वेळाने पालखी मांडावर गेली आणि रात्री नमनाला भक्त मंडळी नमनाचा आनंद घेण्यासाठी एकत्र जमलेले। आणि गावदेवीच्या पालखीचा पूर्ण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केला जाईल। लिंक बायोमध्ये आहे। भेटूया पालखी सोहळ्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये।